मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे कॅरेमल कोकोनट बर्फी। एकदम कमी साहित्यात झटपट होणारी ही आहे आणि मार्केटमध्ये जशी मिळते तशीच ही आहे, तशीच होते। चला बघूया आता आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य। आपण 1 कप साखर घेतलं, त्याच वाटीने आपण 2.5 कप डेसिकेटेड खोबरं मिळेल, त्याच्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं पण वापरू शकता। आणि 2 कप आपण हे दूध घेतले आणि हे मिल्क पावडर घेतले 1/4 कप आणि वेलची पावडर। आपण ना साखर ना कॅरेमल करायला टाकूया। याच्यात काही आपण बटर नाही, काही तूप वगैरे काहीच नाही टाकायची। मीडियम गॅसवर याला कॅरेमल होऊ द्यायचं। मीडियम गॅस ठेवायचा, नाहीतर पटकन जळून अजून आपण थोडंसं साखर कॅरेमल होऊ देऊ आणि मग याच्यात आपण दूध ॲड करूया। कॅरेमल झालं आहे, आता आपण याच्यात ना जास्त नाही करायचं, नाही तर कडवट लागतं। मग आता आपण याच्यात दूध ॲड करू। 2 कप दूध घेतले, ते थोडं थोडं टाकायचं। टाकलं आहे तर हे उकळतं आहे, आपलं एकदम स्टेक झालं आहे। आता आपण याच्यात डेसिकेटेड खोबरं टाकू। 2.5 वाटी ज्या वाटीने आपण घेतले त्याच्यात टाकूया। गॅस लो ठेवायचा। आता बघा आपण याला सगळं मिक्स करून घेऊया। परत आपण मिल्क पावडर टाकली। पैकी आता परतून घेऊ आपण। बघा आपलं आता घट्ट झालंय ते। आता आपण प्लेटमध्ये काढूया। थोडं कोरडं वाटते तर दूध ॲड करू शकता तुम्ही। मी थोडं दूध आणखी टाकलं आणि बघा छान असं झालं आहे बघा। तर मग आता आपण त्याला वड्या पाडूया। आता आपण कट करूया। तुम्हाला ज्या शेपच्या हव्या त्या तुम्ही करू शकता। ट्रायंगल शेपच्या करते। आता काजू लावून घेऊया आणि आता आपण प्लेटमध्ये काढूया। असं प्लेटमध्ये काढून घेऊया जेवढ्या। आणि आता काजू लावूया परत। तर कॅरेमल कोकोनट बर्फी नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा, स्वस्त राहा, मला असाच सपोर्ट करत द्या। थँक्यू।